परळी डोमच्या पाहणीसाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते पोहोचले. 5 जुलैला होणाऱ्या मराठी विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार. बॉम्बे स्कॉटिशवरनं फडणवीसांच्या टोल्याला ठाकरेंची शिवसेना मनसेचंही प्रत्युत्तर. इंटरनॅशनल शाळा बंद करा, राऊतांचं आव्हान. तर राज ठाकरेंनी नातवाला मराठी शाळेत घालावं, मिटकरींचा टोला. पक्ष आणि चिन्ह वाद प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक तत्व जारी करण्याची विनंती. तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. मंत्र्यांनी दादा कोंडकेंसारखं द्वयर्थी उत्तर देऊ नये. जलसंधारण खात्यातील कारभारावरनं सुधीर मुनगंटीवारांचा राठोड यांच्यावरती मुनगंटीवार संतापले. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांची सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप. इलेक्टोरल बॉन्ड्सवरनं सुद्धा घोषणा. शिवसेना मंत्र्यांची निधी वाटपावरनं महत्वाची बैठक. तिन्ही पक्षातील आमदारांना समसमान निधी देण्यावरती एकमत. नाराजी टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील महिला कीर्तनकार हत्या प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना अटक. चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचं समोर. नाशिकमधल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ. तर त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री झालेल्या पावसाने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. हिमाचल, उत्तराखंडसह 9 राज्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मंडीमध्ये काल 8 ठिकाणी ढगफुटी. 4 जणांचा मृत्यू. तर उत्तराखंडमध्येही नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. खुडूस फाट्यामध्ये पार पडलं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रिंगण सोहळा संपन्न झाला.